घटना आहे मयत रक्षिताची। मृत 20 वर्षीय रक्षिता ही मैसूर जिल्ह्यातील हुनसूर तालुक्यातील गेरसनहळ्ळी गावची रहिवासी होती। तिचं लग्न केरळमधील सुभाष नावाच्या तरुणासोबत झालं होतं। या दाम्पत्याला 2 वर्षाचं एक लहान मूल होतं। बाहेरून पाहिलं तर तिचं आयुष्य एका सामान्य विवाहित महिलेप्रमाणे सुरू असल्याचं दिसत होतं। घर, पती, छोटं मूल आणि कुटुंब अशा सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या आयुष्यात होत्या। रक्षिता काही दिवसांसाठी माहेरी आली होती आणि त्यावेळी तिचं 2 वर्षाचं मूलही तिच्यासोबत होतं। घरच्यांच्या मते तिच्या आयुष्यात काही मोठं संकट आहे किंवा ती एखाद्या धोकादायक व्यक्तीच्या संपर्कात आहे अशी त्यांना कल्पना नव्हती। पण पोलिसांच्या तपासात तिच्या वैवाहिक आयुष्यापूर्वीची एक महत्त्वाची गोष्ट समोर आली। रक्षिता आणि पिरियानापट्टण तालुक्यातील बेट्टतपूरचा सिद्धराजू हे एकमेकांच्या जवळच्या नात्यातील असल्याचं वृत्तांतामध्ये नमूद करण्यात आलं आहे आणि दोघांमध्ये लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जातं। कुटुंबियांनी रक्षिताचं लग्न सुभाष सोबत केलं, मात्र त्यानंतरही रक्षिता आणि सिद्धराजू यांचा संपर्क सुरू राहिल्याचा पोलीस तपासातील प्राथमिक निष्कर्ष आहे। इथून या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळतंय, कारण लग्न झाल्यानंतरही रक्षिता आणि सिद्धराजू एकमेकांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय। रक्षिता केरळहून माहेरी आली की सिद्धराजू सोबत भेटत असल्याचाही उल्लेख काही वृत्तांतामध्ये आहे। मात्र हे नातं नेमकं किती काळ सुरू होतं, त्यामागे कोणती कारणं होती आणि रक्षिताच्या वैवाहिक आयुष्यात त्याचा किती परिणाम झाला होता याचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षिता आणि सिद्धराजू यांच्यातील संबंधाची माहिती तिच्या कुटुंबियांना होती का? उपलब्ध वृत्तानुसार तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं की रक्षिता आणि सिद्धराजू यांच्यात अशा प्रकारचं नातं सुरू असल्याची त्यांना कल्पना नव्हती। म्हणजेच घरात सगळं नेहमीसारखंच दिसत असताना पडद्यामागे काहीतरी वेगळंच सुरू असल्याचं तपासात समोर येत होतं। आणि त्यानंतर आला तो शुक्रवार। हा शुक्रवार रक्षिताच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे याची कल्पना ना तिला होती ना तिच्या घरच्यांना। त्या दिवशी रक्षिता माहेरी होती। तिच्यासोबत तिचं 2 वर्षाचं मूल होतं। पण अचानक तिने घरच्यांना सांगितलं की केरळमध्ये राहणाऱ्या तिच्या सासूची तब्येत बिघडली आहे आणि तिला तिकडे जावं लागणार आहे। घरच्यांना हे कारण खरं वाटलं आणि ती घराबाहेर पडली। पण तपासात समोर आलेली माहिती वेगळी होती। रक्षिता केरळला जाण्यासाठी निघाली नव्हती, ती सिद्धराजू सोबत जाणार होती। आपल्या चिमुकल्या मुलाला घरी ठेवून ती बाहेर पडली। याच ठिकाणी या घटनेचा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जर तिला फक्त मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं तर घरच्यांना केरळमधील सासूची तब्येत खराब असल्याचं सांगण्याची गरज का पडली? पोलीस तपासात या प्रवासाची दिशा समोर आली आणि रक्षिता सिद्धराजू सोबत हुनसूरहून केआर नगर तालुक्यातील कापडडी क्षेत्रातील मंदिराकडे गेल्याचं समोर आलं। सुरुवातीला हा प्रवास सामान्य वाटू शकतो। मंदिरात दर्शन घेऊन दोघे परत येतील असं कदाचित कोणालाही वाटलं असतं, पण मंदिरात नंतर त्यांचा प्रवास ज्या दिशेने गेला तिथून या प्रकरणाचा थरकाप उडवणारा भाग सुरू होतो। मंदिरात गेल्यानंतर दोघे सालिग्राम तालुक्यातील भेरिया गावात पोहोचले। याच भेरिया गावात SGR बार अँड रेस्टॉरंट असल्याचं वृत्तांतामध्ये नमूद आहे आणि त्याच ठिकाणी असलेल्या लॉजमध्ये दोघांनी खोली घेतली। इथपर्यंत सगळं बाहेरून पाहताना साधं वाटत होतं। 2 व्यक्ती लॉजमध्ये आले, खोली घेतली आणि आत गेले, पण त्या खोलीच्या 4 भिंतींच्या आत काही मिनिटांनंतर नेमकं काय घडलं याची कल्पना बाहेर कोणालाही नव्हती। लॉजच्या कर्मचाऱ्यांनाही सुरुवातीला काही असामान्य जाणवलं नाही। रक्षिता आणि सिद्धराजू दोघे खोलीत गेले आणि काही वेळानं परिस्थिती अचानक बदलली। पोलीस तपासानुसार खोलीत दोघांमध्ये वाद झाला। हा वाद नेमका कशावरून झाला, याचं मूळ कारण काय होतं आणि त्यावेळी दोघांमध्ये नेमकं काय भाषण झालं याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। पण त्यानंतर जे घडलं ते या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भयंकर वळण ठरलं, कारण रक्षिता ज्या व्यक्तीसोबत खोलीत गेली होती त्याच व्यक्तीवर तिच्या हत्येचा आरोप झाला। आता इथून पुढची घटना अत्यंत धक्कादायक आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सिद्धराजूनं आधीच रक्षिताच्या हत्येची योजना केली असल्याचा संशय आहे। खोलीत वाद झाल्यानंतर त्यानं तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं तपासात समोर आलं आहे। उपलब्ध वृत्तांतानुसार सिद्धराजूनं रक्षिताच्या तोंडात जिलेटिनची काडी ठेवून तिचा स्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे। हा स्फोट इतका भीषण होता की रक्षिताच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या घटनेचा तपशील सांगताना एवढं स्पष्ट आहे की हा साधा अपघात नसून पोलिसांनी याकडे हत्येचा प्रकार म्हणून तपास केला। मात्र या कृत्यामागे नेमकं काय कारण होतं आणि हे अद्याप न्यायालयीनरित्या सिद्ध झालेलं नाही आणि पोलिसांच्या चौकशीतून त्याची अधिक माहिती समोर येणं बाकी आहे।
या क्षणी सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की एका खोलीत एका तरुणीचा अशा अवस्थेत मृत्यू झाला आणि तिच्यासोबत असलेला तरुण नेमकं काय सांगणार होता. घटना घडल्यानंतर सिद्धराजूनं कथितपणे वेगळीच कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानं रक्षिताचा मृत्यू मोबाईलच्या स्फोटामुळे झाल्याचं सांगितल्याचं वृत्तांतामध्ये नमूद आहे. म्हणजेच खोलीत झालेल्या भीषण घटनेला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय होता. पण घटनास्थळी पोहोचलेल्या लॉन्च कर्मचाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना परिस्थिती संशयास्पद वाटली. काही वृत्तांतानुसार घटनास्थळी मोबाईलच्या स्फोटाची कहाणी पटण्यासारखी परिस्थिती दिसत नव्हती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, उपलब्ध वस्तू तपासल्या आणि सिद्धराजूची चौकशी सुरू केली. सुरुवातीला सांगितलेल्या कथेमध्ये आणि घटनास्थळी दिसणाऱ्या परिस्थितीत विसंगती असल्याचा संशय निर्माण झाला आणि इथूनच या प्रकरणातला सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांसमोर आला. जर हा मोबाईलचा अपघाती स्फोट असेल तर रक्षिताच्या मृत्यूची परिस्थिती अशी का होती आणि सिद्धराजूनं सांगितलेली कथा घटनास्थळाशी जुळत का नव्हती. पोलिसांनी चौकशीची दिशा बदलली. रक्षितासोबत शेवटच्या क्षणी कोण होतं, ती लॉजमध्ये कशी आली आणि खोली कुणाच्या नावानं घेतली गेली, दोघांचा प्रवास कुठून सुरू झाला आणि घटनापूर्वी त्यांच्यात काय घडलं याचा तपास सुरू झाला. या तपासात रक्षिता आणि सिद्धराजू यांच्यात पूर्वीपासून संबंध असल्याची माहिती समोर आली. रक्षिता विवाहित होती, तिचं 2 वर्षाचं मूल होतं, तरीही ती सिद्धराजू सोबत संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर या संपूर्ण प्रवासाकडे पोलिसांनी वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली. घरच्यांना केरळला जाणार असल्याचं सांगणं, प्रत्यक्षात सिद्धराजू सोबत कापड्डी मंदिरात जाणं, त्यानंतर भैऱ्या येथील लॉजमध्ये पोहोचणं आणि काही वेळातच तिचा मृत्यू होणं, या सगळ्या घटनांची एकमेकांशी सांगड घालण्याचा प्रयत्न तपास पथकानं केला. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. रक्षिता आणि सिद्धराजू यांचं नातं लग्नाआधीपासूनच असल्याचं सांगितलं जात होतं. सिद्धराजूला रक्षितासोबत लग्न करायचं होतं, मात्र कुटुंबियांनी तिचं लग्न केरळमधील सुभाष सोबत केल्याचं वृत्तांतामध्ये नमूद आहे. लग्नानंतरही त्यांच्यातील संबंध सुरू राहिल्याचा पोलिसांचा तपास आहे. मात्र याच संबंधातून या हत्येचा नेमका हेतू निर्माण झाला का, याचं उत्तर अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. काही वृत्तांतामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं आहे आणि त्यानंतर हत्या झाल्याचं नमूद आहे. त्यामुळे वाद नेमका कशावरून झाला, रक्षितानं काही गोष्टी मान्य करण्यास नकार दिल्या होत्या का, सिद्धराजूच्या मनात आधीपासून हत्या करण्याचा विचार होता का, की घटनास्थळी अचानक परिस्थिती बिघडली, हे प्रश्न पोलिसांच्या चौकशीचा भाग आहेत. दरम्यान या घटनेची योग्य माहिती मिळताच सालिग्राम पोलीस घटनास्थळी पोहोचले. लॉजमधील परिस्थितीची पाहणी करण्यात आली. रक्षिताचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि घटनास्थळावरील पुरावे तपासण्यात आले. सिद्धराजूवर संशय वाढल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. उपलब्ध वृत्तानुसार पोलिसांच्या चौकशीत त्याच्या विरुद्ध संशय अधिक गडद झाला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. काही वृत्तांतामध्ये त्यानं चौकशीत हत्येची कबुली दिल्याचा उल्लेख आहे, मात्र अशा कबुली जबाबाचा अंतिम कायदेशीर अर्थ न्यायालयीन प्रक्रियेतच ठरेल. सध्या महत्त्वाची बाब एवढीच की सालिग्राम पोलिसांनी सिद्धराजूला अटक करून पुढील तपास सुरू केलेला आहे. या तपासातून रक्षिताच्या मृत्यूमागील नेमका हेतू, हत्या कशी नियोजित झाली आणि घटनापूर्वी दोघांमध्ये नेमका कोणता वाद झाला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. रक्षिताच्या कुटुंबियांसाठी हा सगळा प्रकार एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. काही वेळापूर्वी घरातून बाहेर पडलेली त्यांची मुलगी पुन्हा घरी परतणार होती, अशीच त्यांची अपेक्षा असणार. तिचं 2 वर्षाचं मूलही घरात होतं. पण काही तासातच घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली. विशेष म्हणजे रक्षिता घरातून बाहेर पडताना तिनं कुटुंबियांना जे कारण सांगितलं होतं ते सत्य नव्हतं, असं तपासात समोर आलं. ती ज्या व्यक्तीसोबत बाहेर पडली त्याच व्यक्तीसोबत ती लॉजमध्ये गेली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबियांना तिच्या आणि सिद्धराजूच्या संबंधाची माहिती नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितल्याचं वृत्त आहे. त्यामुळे कुटुंबियांसाठी हा प्रकार आणखी धक्कादायक ठरला. एका बाजूला 2 वर्षाचं मूल आईशिवाय राहिलं आणि दुसऱ्या बाजूला एक तरुण महिलेचा संशयास्पद आणि अत्यंत हिंसक पद्धतीनं मृत्यू झाला. आता या प्रकरणाकडे फक्त एका प्रेमसंबंधातून झालेली हत्या म्हणून पाहून चालणार नाही, कारण पोलीस तपासातून एकामागून एक अनेक प्रश्न समोर आलेत. रक्षिता घरातून खोटं बोलून निघाली. सिद्धराजूनं तिला कापड्डीला का नेलं? मंदिरानंतर दोघे भैऱ्या येथील लॉजमध्ये का गेले? खोलीमध्ये दोघांमध्ये नेमका काय वाद झाला? हत्येचा आरोप असलेल्या सिद्धराजूनं आधीपासून काही तयारी केली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हत्या केल्यानंतर मोबाईल स्फोटाची कथा सांगण्यामागे नेमका काय उद्देश होता? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तपासातून शोधलं जात आहे. पोलिसांना घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब, प्रवासाची माहिती आणि इतर उपलब्ध तपशिलांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम जोडावा लागणार आहे. या प्रकरणातील
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे रक्षित आणि सिद्धराजू एकमेकांना आधीपासून ओळखत होते, त्यामुळे ही एखाद्या अनोळखी व्यक्तीने केलेली अचानक हत्या असल्याचं चित्र नाही. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून रक्षिता त्याच्यासोबत घरातून बाहेर पडली, त्याच व्यक्तीवर तिच्या हत्येचा आरोप झालाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार लॉजमधील घटना घडल्यानंतर परिस्थिती लपवण्यासाठी मोबाईल स्फोटाची कथा सांगण्याचा प्रयत्न झाला. पण तपास पुढे गेल्यानंतर पोलिसांना संशयास्पद बाबी आढळल्या आणि त्या संशयांमुळेच प्रकरणाचा तपास एका कथित अपघातातून खुनाच्या दिशेने गेला. हा बदलच या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. मात्र इथं एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. रक्षित आणि सिद्धराजू यांच्यातील नात्याबाबत वृत्तांतामध्ये विवाहपूर्व प्रेमसंबंध आणि विवाहानंतरही संबंध सुरू असल्याचं नमूद आहे. पण या नात्यामागे हत्येचा नेमका हेतू काय होता हे पोलिसांच्या तपासातून पूर्णपणे स्पष्ट होणं बाकी आहे. तसेच सिद्धराजू विरुद्धचे आरोप न्यायालयात सिद्ध होणं बाकी आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक भाग पोलीस तपासानुसार आणि आरोपानुसार पाहणं महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या गंभीर व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्यांच्या आधारे निश्चित होतं. तरी उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार घटनाक्रम इतका धक्कादायक आहे की संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा झाली. आणि आता परत त्या 2 वर्षाच्या मुलाकडे पहा, ज्याची आई त्या दिवशी घरातून बाहेर पडली ती पुन्हा घरी परतणार होती. कुटुंबियांना वाटत होतं की ती काही कामासाठी किंवा सासूची तब्येत पाहण्यासाठी बाहेर गेली आहे. पण तिचा प्रवास कापड्डी मंदिरापासून भैऱ्या गावातील लॉजपर्यंत पोहोचला आणि त्याच लॉजमध्ये तिचा जीवन प्रवास संपला. या घटनेचा सर्वात मोठा धक्का म्हणजे रक्षित आणि सिद्धराजू आधीपासून एकमेकांना ओळखत होते असं पोलीस तपासात समोर आलंय. म्हणजेच ती ज्या व्यक्तीसोबत बाहेर पडली होती ती व्यक्ती तिच्यासाठी अनोळखी नव्हती, पण त्या भेटीचा शेवट इतका भयंकर होईल याची कल्पना कुणालाच नव्हती. घटनेनंतर सिद्धराजूने कथितपणे मोबाईल स्फोटाची गोष्ट सांगितली, पण घटनास्थळावरील परिस्थिती आणि पोलीस तपासातील माहितीने त्या कथेला धक्का दिला. पोलिसांनी चौकशी वाढवली आणि अखेर रक्षिताच्या मृत्यूमागे हत्येचा संशय अधिक बळावला. उपलब्ध वृत्तानुसार तिच्या तोंडात जिलेटिनची काडी ठेवून स्फोट घडवून आणल्याचा आरोप सिद्धराजूवर आहे. या हत्येची पद्धत अत्यंत गंभीर असल्यानं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्यानं सुरू केला. मात्र या प्रकारात वापरलेल्या स्फोटकाबाबत आणि त्याची उपलब्धता, तयारी व घटनाक्रमाबाबत अधिकृत तपासातून नेमकी माहिती समोर येणं बाकी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अतिरंजित दाव्यांपेक्षा पोलीस तपास आणि अधिकृत नोंदींवरच विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. रक्षिता घराबाहेरून पडली तेव्हा तिच्या घरच्यांना पुढे काय होणार आहे याची कोणतीही कल्पना नव्हती. ती आपल्या 2 वर्षाच्या मुलाला मागे ठेवून निघाली होती. तिनं केरळमधील सासूची तब्येत खराब असल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात ती सिद्धराजू सोबत बाहेर गेली. दोघे कापड्डी मंदिरात गेले आणि त्यानंतर भैऱ्या गावातील SGR बार अँड रेस्टॉरंटच्या लॉजमध्ये पोहोचले. काही वेळानं खोलीत वाद झाला आणि त्यानंतर रक्षिता मृत अवस्थेत आढळली. सुरुवातीला मोबाईल स्फोटाची कथा सांगितली गेली, पण पोलीस तपासात हत्येचा संशय समोर आला. सिद्धराजूला अटक झाली आणि त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजेच या संपूर्ण घटनेची सुरुवात एका घरातून झाली. एका आईने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घरी ठेवलं, घरच्यांना एक कारण सांगितलं, पण ती दुसऱ्याच व्यक्तीसोबत निघाली. दोघे मंदिरात गेले, त्यानंतर एका लॉजमध्ये पोहोचले आणि काही वेळातच त्या लॉजच्या खोलीत तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू मोबाईल स्फोट असल्याचं सांगण्यात आलं, पण पोलिसांना संशय आला आणि तपास सुरू झाला. तपासात रक्षित आणि सिद्धराजू यांच्यातील पूर्वीपासूनचा संबंध, त्यांचा त्या दिवशीचा प्रवास आणि लॉजमधील घटना समोर आल्या. त्यानंतर सिद्धराजूला अटक करण्यात आली, पण या प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. त्या लॉजच्या खोलीत नेमका असा कोणता वाद झाला की एका 20 वर्षीय महिलेचा जीव गेला? हत्येचा निर्णय आधीच घेतला होता का, की काही क्षणाच्या वादातून हा भयंकर प्रकार घडला? आणि मोबाईल स्फोटाची खोटी कहाणी सांगण्यामागे नेमकं काय होतं? या प्रश्नांची पूर्ण उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येणार आहेत. आणि शेवटी या घटनेतून एक गोष्ट पुन्हा समोर येते. नात्यामध्ये काही बिनसलं असेल, वाद असेल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत संबंध ठेवायचा अथवा तोडायचा निर्णय असेल, तरी त्याचा शेवट हिंसाचारात होणं कधीही स्वीकार्य नाही. रक्षिता आता या जगात नाही. तिचं 2 वर्षाचं मूल आईशिवाय राहिलं आणि तिच्या कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं. दुसरीकडे हत्येचा आरोप असलेला सिद्धराजू पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. भैऱ्या गावातील त्या लॉजमध्ये नेमकं काय घडलं, हत्येचा खरा हेतू काय होता आणि त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाचा घटनाक्रम काय होता, याचा अंतिम खुलासा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून होईलच. मात्र एका आईचा प्रवास घरातून सुरू झाला आणि काही तासातच तो तिच्या मृत्यूवर येऊन थांबला. हीच या संपूर्ण प्रकरणाची सर्वात हादरवून टाकणारी गोष्ट आहे.